तब्बल 7 महिन्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयात सुरू होणाऱ्या टोईंग व्हॅन यंत्रणेत सुसूत्रता येण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून टोईंग व्हॅनद्वारे गाड्या उचलताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर काल तीनाथ नाका येथील ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर टोईंग व्हॅन कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते हे एकमेकांसमोर आले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज सिरसाट यांनी हा वाद रोखल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांना सर्वसामान्यांची सौजन्याने वागून कारवाई करण्यासाठी तीनाथ नाका कार्यालयात प्रशिक्षण दिले जात आहे. या बैठकीनंतर कार्यालयाबाहेर टोईंग व्हॅनचे कर्मचारी या प्रक्रियेविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी जाब विचारण्यासाठी गेले. यावेळी दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. आमची ही रोजीरोटी असून हे काम बंद असल्याने गेल्या 6 महिन्यापासून आम्ही बेरोजगार होतो. या पद्धतीने आमचा रोजगार हिरावला जात असून आम्ही काय करायचे असा प्रश्न टोईंगच्या गाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. जलपर्णीपासून तयार करत असलेल्या वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आपल्याकडे जलपर्णीचा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु महिला पुढाकार घेऊन या कामाला उंचावर घेऊन जात आहेत. त्यामुळे भविष्यात महिलांचे जीवन सुखकर आणि संपन्न होईल याची खात्री आहे, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मांडले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील वरप येथे नाविन्यपूर्ण निरुपयोगी जलपर्णीपासून उपयुक्त हस्तकला प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती प्रकल्प वीड टू वेल्थ अजय बहुउद्देशीय संस्था यांच्या मदतीने राबवण्यात येत आहे. या प्रकल्पात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांनी भेट दिली. यावेळी प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना रोहन घुगे पुढे म्हणाले, जलपर्णीपासून समाजोपयोगी आणि संसार उपयोगी वस्तू बनवण्याची उत्तम कल्पना आहे. यामुळे महिलांना जगण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी हा रोजगार अत्यंत महत्त्वाचा आहे. गोविंदाची पंढरी म्हणून ठाण्याचं नाव लौकिक आहे. असे असताना दहीहंडीचा सण जवळ येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी दहीकाला उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील गोविंदाचा उत्साह वाढलाय. 8, 9, 10 थरांचा इतिहास असणार ठाण्यात या मोठ्या हंड्यांचे थरारक दृश्य बघण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होत असते. या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंदा पथकाने सरावाला सुरुवात केली. ठाण्याच्या 5 पकाडी येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने 1 जूनपासून सरावाचा नारळ फोडलाय. ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने गेल्या 3 वर्षापासून 8 थर लावत सलामी दिले. यंदाच्या वर्षी 9 थर लावण्याचा मानस या 5 पकाडी येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने व्यक्त केला आहे. त्यानुसार ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने 2 महिने अगोदरपासूनच सरावाला सुरुवात केली. ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा हा सराव पाहण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती. ठाण्याचा राजा हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हांड्या फोडण्यामध्ये सहभाग घेत असतात. या हांड्याच्या सराव दरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. योग्य मनोरे नवीन सहभागी खेळाडू इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू झाला आहे. तसेच सर्व गोविंदांची सुरक्षितता मनावर घेऊन घेतली जात असून प्रशिक्षण ठिकाणी सेफ्टी मॅटचा वापरही होत आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवादाचा भेसूर चेहरा पुन्हा उघड झालाय.
पाक पुरस्कृत दहशतवादी जसे पर्यटकांवर हल्ले करतायत तसेच ते काश्मीरी जनतेलाही त्रास देत आहेत, त्यांनाही बळ देणे गरजेचे आहे अशी भूमिका मांडून दहशतवादाला बळी पडलेल्या घराघरात जाऊन त्यांचे सांत्वन करण्याचे अभियान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी सुरू केले। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांनी चलो अमन की ओर हे अभियान सुरू केले। या अभियानाच्या अंतर्गत दहशतवादाविरोधात शांततेचा लढा हा गांधीवादी विचार घेऊन त्यांनी देशभर दहशतवादी कृत्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांची भेट घेण्याची मोहीम सुरू केली। त्याचा पहिला टप्पा त्यांनी थेट पहलगाम येथून सुरू केला आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमधील भीती कमी करण्यासाठी त्या चौकात उभ्या राहून दहशतवादाविरोधात लढण्याचे आवाहन काश्मीरी जनतेला करत आहेत। सोमवार, मंगळवार आणि बुधवारी त्यांनी पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली। तसेच छत्तीसगडमधील 11 पर्यटकांना वाचविणारा नजाकत अहमद शाह यांची आणि पर्यटकांना वाचविताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या सय्यद हुसेन शाह यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। संबंध भारत देश तुमच्या पाठीशी उभा आहे अशा शब्दात मर्जिया शानू पठाण यांनी त्यांचं आश्वस्त केले आहे। ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियानात वर्षभरात 2 लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या अभियानाचा औपचारिक शुभारंभ गुरुवार 5 जून रोजी होणार आहे। ठाण्यात हरित पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त बनवण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान एक ठोस पाऊल ठरणार आहे। त्यामुळे या अभियानात नागरिकांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे। गतवर्षी महापालिकेने या अभियानात 1.25 लाख झाडे लावली आहेत। या वृक्षारोपण अभियानात पळस, बेल, नीम, कांचन, सीता, अशोक, जांभूळ, पारिजातक, सिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकुळ, बांबू आदी देशी वृक्षांचा समावेश आहे। ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे। या अभियानाच्या अनुषंगाने आतापर्यंत 2,05,000 झाडे लावण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे। त्यापैकी 18,500 झाडे लावण्यात आली आहेत, तर उर्वरित 1,86,500 झाडे लावण्याचे टप्प्याटप्प्याने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे।